चा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून। पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखलेंचा निर्णय, मात्र तरी सेल डीड रद्द होईपर्यंत जैन मुनी आंदोलनावरती ठाम। जैन मुनी ट्रस्टीवरती जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांचा इशारा। तर अण्णा हजारे देखील आंदोलनात सहभागी होणार। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आक्रमक भूमिकेवरती ठाम। जैन मुनींनी 1 तारखेपर्यंत संयम ठेवण्याचं आवाहन केल्यानं धंगेकर आज जैन बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुनींची भेट घेणार। यानंतर धंगेकर पत्रकार परिषद घेणार। महायुतीत मतभेद तयार होणार नाहीत ही काळजी आम्हाला घ्यायची आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धंगेकर आणि अजितदादा देखील त्यांच्या पक्षातील नेत्यांना योग्य सूचना देतील, बावनकुळेंचं वक्तव्य। गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता, बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र, पंकजा मुंडेंच्या मामी सारंगी महाजनांची मुंडे भावा बहिणीवरती जोरदार टीका। वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तो माझा आत्मा, कारण मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे। वैद्यनाथ कारखान्याच्या विक्रीबाबतच्या आरोपांवरती पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर। आज वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरी, दुबार मतदार तसंच मतदार यादीतील घोटाळा याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे या मेळाव्यात देणार। ठाकरेंच्या खोटारडेपणा, लोक कंटाळेत, फेक नरेटिव्ह तयार करतायत, पण येणाऱ्या निवडणुकीत हे चालणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यावरती भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांचा हल्लाबोल। मेळाव्यामध्ये सांगायला ठाकरे सेनेकडे कामांची यादीच नाही, कारण यांची वर्ष टक्केवारीतच सरली। मी आणि माझं कुटुंब एवढीच दृष्टी असलेलं कसलं व्हिजन मांडणार, उपाध्ये यांचा सवाल। साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निवेदन देणार। किशोरी पेडणेकर आणि इतर उपनेत्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालक निखिल गुप्ता यांना निवेदन देणार। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने फरार असताना 48 तास नेमका कुठे होता? पोलीस त्याला का पकडू शकले नाहीत? फरार होण्यासाठी कुणी मदत केली का? अशा अनेक प्रश्नांमुळे पोलिसांची भूमिकेवरती संशय। निलंबित पीएसआय गोपाळ बदनेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावरती लिहिलेल्या नोटवरती पीएसआय गोपाळ बदने यानं 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता। फलटणमधील डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट। पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर महिलेवरती स्थानिक पोलीस आणि लोकप्रतिनिधींकडून प्रचंड दबाव, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी उद्या बच्चू कडूंचा नागपूरला भव्य ट्रॅक्टर मोर्चा। अमरावती जिल्ह्यातील कुरळ पूर्णा इथल्या निवासस्थानापासून शेकडो ट्रॅक्टर घेऊन हजारोंच्या संख्येनं नागपूरकडे कूच करणार। बच्चू कडू जे वागतायत ते वागणं चुकीचं आहे, नेहमी असं स्टंटबाजी करणं योग्य नाही, भाजप नेते परिणय फुकेंची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफी होणार, नक्की होणार, फुकेंचं वक्तव्य। मुंबईतल्या 50 जागांवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच, मुंबईत एकत्र लढणार तरी 50 जागांवरून रस्सीखेच सुरूच। गेल्या निवडणुकीमध्ये 44 जागांवरती शिवसेनेकडून भाजपचा पराभव झालेल्या जागा लढवण्यावरती शिवसेना ठाम। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मुंबईत काल रात्री आगमन। मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्र्यांकडून शहा यांचं स्वागत। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं आज भूमिपूजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन होणार। मुंबईच्या चर्चगेट परिसरात बांधण्यात येणार भाजपचं नवे प्रदेश मुख्यालय। धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजपची रणनीती ठरली। जिल्हा परिषदेच्या 55 जागा, 8 पंचायत समितीचे 110 सदस्य आणि 8 नगरपालिकेच्या सर्व 175 जागा स्वबळावर लढण्याचं लक्ष्य। ठाकरेंच्या शिवसेनेला रायगडमध्ये मोठा धक्का। माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये प्रवेश करणार। उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडणार पक्षप्रवेश। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेंचा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला तुर्तास ब्रेक।
आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रवेशाला विरोध असल्यामुळे माने यांच्या प्रवेशाला तुर्तास स्थगिती। आणि यानंतर थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतात। अमित शहाजी मुंबईला येत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी। मरीन लाईन्स खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एक मोठं कार्यालय राज्याचं आहे, पण हातामध्ये अमर्याद सत्ता आणि धनसंपत्ती असल्यामुळे समुद्रासमोर मरीन लाईन्सला एक भव्य आलिशान कार्यालय उभं करण्याचं त्यांनी ठरवलं, कारण ते सुखासीन लोक आहेत। कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांना जगता येत नाही, ते पूर्वीचे दिवस गेले। हजारो स्क्वेअर फीटचं ते कार्यालय आहे। नवीन किंवा नूतन कार्यालयाचं भूमिपूजन हा काही आमच्यासाठी टीकेचा विषय असू शकत नाही। राजकीय पक्षांना तो पूर्ण अधिकार आहे। देशभरामध्ये भाजपनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी पंचतारांकित कार्यालय उभी केली आहेत। 550 पेक्षा जास्त, म्हणजे मुंबईतलं दिल्लीतलं कार्यालय जर आपण त्यांचं पाहाल तर प्रेसिडेंट ट्रम्पचं व्हाईट हाऊस मागे पडेल, पण त्याचंही आम्ही स्वागत करतो। पक्ष आपल्या प्रॉपर्ट्या तयार करत असतो, सत्ता आहे, उद्योगपती पैसे देत असतात। प्रश्न इतकाच आहे, मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही। त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडलंय, भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही। पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात, त्यांचं स्वागत आहे। मी आज पत्र लिहिलंय अमित शहांना आणि सामनात सुद्धा आम्ही छापलाय की किती वेगानं काम केलं जातं, किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची, म्हणजे राफेलच्या वेगानं लिहिलंय, राफेलच्या वेगानं फाईल हलते। मी राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली आणि सर्व अडथळे बरं का, कधी 24 तासात, कधी 2 तासात, कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली। 3.5 वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत, आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला। महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेले आहेत, त्यांच्या फाईल हलत नाही। अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही, दिवाळी झाली तरी। पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे, ज्याचं भूमिपूजन अमित शहा करतायत। ते रहस्य ते जेव्हा कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल, फाईल बाहेर येईल ती। तर मी फक्त अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, अत्यंत प्रामाणिक माणूस आहे। अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे बरं का, अत्यंत प्रामाणिक। त्याला कधी असे 2 नंबरचे धंदे जमले नाहीत असं लोक त्यांचे भक्त म्हणतात, म्हणून मी त्यांना कळवलं की बघा तुम्ही जी कुदळ मारताय त्याचं रहस्य ते समजून घ्या। संपूर्ण माहिती मी त्यांना पाठवली आहे। मला खात्री आहे ते सक्षम गृहमंत्री आहेत। आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारतो आहोत त्या जमिनीखाली कोणतं रहस्य आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुरलेलं, त्याचा त्यांना अभ्यास करावा, एवढीच माझी एक भूमिका आहे। बाकी नवीन कार्यालय 20 माळ्याचं करू द्या, समुद्राच्या वर करू द्या, समुद्राच्या आत करू द्या, अद्याप शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही। अद्याप छत्रपती शिवरायांचं स्मारक जे होणार होतं समोर ते झालं नाही। मराठी भाषा भवनाला अडथळे आणलेले आहेत। मराठी भाषा भवन महाराष्ट्राची अस्मिता त्याला अडथळे आहेत।
पण राफेल वेगानं भारतीय जनता पक्षाचे हेडक्वार्टर मरीन लाईनच्या समुद्रावर होत आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून मी आजचा हा प्रपंच पत्रले. तर खासदार राऊत बोलतात. यानंतर अमरावतीमधून एक बातमी समोर येते. बच्चू कडू हे कुरळपूर्णा इथं आपल्या घरून ट्रॅक्टरची पूजा करून आता नागपूरसाठी अगदी काहीच वेळामध्ये रवाना होत आहेत. बेलोरा या त्यांच्या मूळ गावी असलेल्या या ठिकाणावरून सगळे ट्रॅक्टर हे एका लाईनमध्ये नागपूरसाठी अगदी काहीच वेळामध्ये कूच करणार आहेत. 28 तारखेला बच्चू कडू यांचं कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचसाठी आता बच्चू कडू हे कूच करतायत. तर खरं तर बच्चू कडू यांना 28 तारखेला सरकारकडून बैठकीचं निमंत्रण हे देण्यात आलेलं होतं. सरकारच्या बैठकीला जायचं की नाही हे आज ते वर्ध्यामध्ये पोहोचल्यावर तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये देखील काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी बच्चू कडू यांचा हा ट्रॅक्टरचा ताफा आता नागपूरकडे रवाना होतोय. बच्चू कडू यांच्या मूळ गावातली ही दृश्य आपण पाहतोय. अनेक शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये बेलोरा या त्यांच्या मूळ गावाकडून नागपूरसाठी आता बच्चू कडू हे कूच करतात. बच्चू कडूंच्या कुरळपूर्णा या आपल्या घरून हे ट्रॅक्टरची पूजा केली जाते आणि त्यानंतर आता नागपूरसाठी बच्चू कडूंचा हा संपूर्ण ताफा रवाना होणार आहे. उद्या वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चा करून बैठकीसाठी जाणार की नाही हे सुद्धा बच्चू कडू ठरवणार आहे. आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत प्रतिनिधी प्रणय निर्माण. प्रणय. नक्की आकांक्षा, बच्चू कडू आता आपला जो घर आहे कुरळपूर्णा चांदूर बाजार तळे या ठिकाणी सपत्नीक त्यांनी ट्रॅक्टरची पूजा केलेली आहे आणि या ठिकाणावरून आता त्यांचा जो मूळ गाव आहे बेलोरा चांदूर बाजार तालुक्यातील त्या ठिकाणी ते जातील आणि तिथे त्यांच्या आईची समाधी आहे त्या ठिकाणी दर्शन करून त्या ठिकाणावरून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर जमा झालेले आहे. तिथून खऱ्या अर्थाने ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होणार आहे. आज त्यांचा पहिला मुक्काम वर्धा जिल्ह्यात होणार आहे आणि उद्या सकाळी परत नागपूरसाठी कूच करतील आणि यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि आपले ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. बच्चू कडू आता शेतकऱ्यांचा सन्मान करताय. एक शेतकरी या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन आलेला आहे, त्या ट्रॅक्टरची पूजा करून या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. तो ट्रॅक्टर वृद्ध शेतकरी आहे, त्यांचा सन्मान सपत्नीक ते करताय शेतकऱ्यांचं आणि इथून आता खऱ्या अर्थाने आता मोर्चाला सुरुवात होणार आहे. आकांक्षा. अगदी खरं तर प्रणय, सरकारने देखील चर्चेसाठी त्यांना बोलावलेलं आहे. या संदर्भामध्ये बच्चू कडूंकडून काही सांगण्यात आलंय का? नक्की बच्चू कडूंचं सांगणं आहे की जोपर्यंत मी शेतकरी आणि माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार नाही तोपर्यंत मी एकटा निर्णय घेणार नाही. कारण हा विश्वासाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे तो विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आणि आज सायंकाळी जेव्हा मी वर्ध्याला पोहोचणार त्या ठिकाणावरून संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे शेतकरी येणार आहे ट्रॅक्टर घेऊन आणि त्या मोर्चामध्ये जे सहभागी शेतकरी आमचे कार्यकर्ते दिव्यांग बांधव त्यांच्याशी चर्चा करूनच मग पुढची भूमिका मी ठरवणार असं बच्चू कडूने एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे. आकांक्षा. बर, धन्यवाद प्रणय या अपडेटसाठी. तर बच्चू कडूंचा उद्या भव्य असा मोर्चा आहे आणि त्याचसाठी नागपूरकडे बच्चू कडू हे अगदी काहीच वेळामध्ये रवाना होणार आहेत. तर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेले आहेत. बच्चू कडूंच्या मोर्चामध्ये आम्ही देखील सहभागी होणार आहोत असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणालेले आहेत. बच्चू कडू जी यापूर्वी देखील उपोषणाला बसले होते आणि ते उपोषणाला बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती. यावेळेसही बच्चू कडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे. त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत.
या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत. आणि यानंतर पुन्हा एकदा वेगवान घडामोडींचा आढावा घेऊयात. आपला दवाखाना योजना ठाण्यात ठप्प झाल्याचा भाजपकडून आरोप. ठाण्यात आपल्या दवाखान्याच्या जागी इतर व्यवसाय सुरू केल्याचा भाजपचा आरोप. तर संबंधित कंपनीला काळ्या यादीमध्ये टाका, अन्यथा आम्ही महापालिकेवरती मोर्चा काढू असा इशारा. अपुरी कागदपत्र किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारकडून पुन्हा संधी. सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासामध्ये सामावून घेण्याच्या उद्देशानं 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मोहीम हाती घेणार. देशभरातील 8,000 जिल्हा परिषद शाळा रिकाम्या, तर 20,000 शिक्षक घेत आहेत फुकटचा पगार. देशभरातील 8,000 शाळांमध्ये यावर्षी एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश नाही. शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीमधून स्पष्ट. अवैध गौण खनिज वाहतुकीत वापरलेली वाहनं जप्तीमधून मुक्त करण्याकरता दंड आकारण्याचा अधिकार तहसीलदारांना नाही. कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. तहसीलदाराचं पद हे उपजिल्हाधिकारी पदापेक्षा कनिष्ठ, त्यामुळे ते अशा प्रकरणात दंडाचा आदेश जारी करू शकत नाही. कोर्टाचं स्पष्टीकरण. शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा संपन्न. कार्तिकी वारीसाठी पंढरपूरच्या मार्गात बदल. भाविकांच्या सुरक्षेसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गामध्ये बदल. अनेक मार्ग जड वाहतुकीस बंद राहणार. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन. नेरळ माथेरान मिनी ट्रेन यंदा परतीच्या पावसामुळे सेवेत थोडी उशिरा धावणार. सततच्या पावसामुळे ट्रकच्या खालील भागामध्ये भूस्खलन झाल्यानं डागडुजीच्या कामामुळे 1 नोव्हेंबरला ट्रेन सेवेत येणार. बुलेट ट्रेन स्थानकांचं काम प्रगतीपथावरती. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गामध्ये 12 स्थानकं. सुरत बुलेट ट्रेन स्थानकाचं काम कुठपर्यंत आलं हे सांगणारा हा व्हिडिओ शेअर. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे पावसाची शक्यता. नाशिकच्या चांदवड देवळा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा परतीच्या पावसानं हिरावला. मका, कांदा, उन्हाळी रोपं पाण्याखाली. चांदवडमध्ये 51 तर देवळामध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद. नाशिकच्या मालेगावामध्ये मुसळधार पावसामुळे निफाड, लासलगाव, भरवस फाटा रस्त्यावरील पूल पाण्याखाली. जीव धोक्यात घालून वाहनधारक आणि नागरिकांचा पुराच्या पाण्यामधून प्रवास. पुलाची उंची वाढवण्याची मागणी. नाशिकमधील अवकाळी पावसामुळे निफाडमधील द्राक्ष, कांदा, मका पिकांचं नुकसान. द्राक्ष फवारणीचा खर्च वाढला. शेतकरीही चिंतेत. नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयाच्या समोरील तलावात सापडला. घटनेमुळे महाविद्यालयाच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह. 2 दिवसांपासून प्रवीण बाविस्कर रुग्णालयातून गायब झाला होता. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू. वैरागजवळील धाराशिव चौक इथली घटना. कोल्हापुरात मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान मित्राकडूनच मित्राची हत्या. घटनेमुळे जयसिंगपूर आणि उदगाव परिसरामध्ये एकच खळबळ. किरकोळ वादामधून डोक्यात दगड घालून हत्या केली. 6 जणांवरती गुन्हा दाखल. 4घांना अटक. नाशिक रोड कारागृहातील 58 वर्षीय कैद्याची गळफास घेत आत्महत्या. सिन्नर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याप्रकरणी कैदी 2024 पासून कारागृहामध्ये होता. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील हराळ आणि घोटा शेतशिवारातील वीज पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून बंद. शेतकऱ्यांचं चिखली महावितरणाच्या सबस्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन. अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. बीडच्या गेवराई तालुक्यातील जनावरांमध्ये लंपी आजाराचा कहर. मागील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये गेवराई तालुक्यात 12 बैलांचा मृत्यू. वाशिममधील नंगारा भवनामध्ये तिकिटावरून वाद. 6 जणांवरती गुन्हा दाखल. पोहरादेवी इथल्या नंगारा भवन इथं तिकीट दरावरून 6 कर्मचाऱ्यांनी एकाला मारहाण केली होती. भंडाऱ्याच्या उमरखेड आणि करांड्याला व्याघ्र अभयारण्य. शॅडो वाघिणीचा 3 बछड्यांसह रोड शो. मध्यरात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यानं मोबाईलमध्ये हे दृश्य कैद केलं. भारत आणि चीनमधील थेट उड्डाणं पुन्हा सुरू. कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोचं विमान चीनमधील
ग्वांगझूसाठी रवाना. 176 प्रवाशांना घेऊन इंडिगोचं विमान हे कोलकाता विमानतळावरून रवाना. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये